Good morning, all. Voice is audible. Yes, ma'am. Yes, ma'am. Good morning, ma'am. Okay. So, happen होते की ओनरशिप काय केली जाते, ट्रान्सफर केली जाते ह्या पूर्ण प्रोसेस मध्ये. द मॉडर्न कन्सेप्ट ऑफ अ मार्केटिंग इज अ कंझ्युमर ओरिएंटेड प्रोडक्शन अंडर द मॉडर्न सेटअप इज कॅरीड आउट इन अँटिसिपेशन ऑफ अ कंझ्युमर डिमांड. सो हा जो कन्सेप्ट आहे मार्केटिंग रिसर्च किंवा मार्केटिंगचा, सो आजकालच्या काळामध्ये तो कसा झालेला आहे, कंझ्युमर ओरिएंटेड, म्हणजे कस्टमरची जशी डिमांड आहे त्याच्यानुसार त्यांना सप्लाय केला जातो. सो प्रोडक्शन अंडर द मॉडर्न सेटअप इज कॅरीड आउट इन अँटिसिपेशन ऑफ अ कंझ्युमर डिमांड. सो जे काय प्रोडक्ट लॉन्च केले जातात त्यांचा आधी सर्वे केला जातो की कस्टमरची डिमांड काय आहे किंवा त्यांचे नीड्स काय आहे, त्यांचे जे काय बेसिक नीड्स आहेत त्यांचा स्टडी करून, त्यांचा रिसर्च करून त्यानुसार कस्टमाइज्ड प्रोडक्ट काय केले जातात, तिथं प्रिपेअर केले जातात. बट the success of an industrial unit depends upon the fact whether the producer is able to grasp the prevailing condition of the product market and thus the forecast its demand. पण हे जे इंडस्ट्रीचं जे काय सक्सेस आहे ते कशावरती डिपेंड असणार आहे की जे पण प्रोड्युसर्स आहेत त्यांनी कस्टमरचे नीड्स पण ओळखल्या पाहिजे आणि प्रिव्हियसली त्यांचं मार्केटमध्ये त्या प्रोडक्टचं जे काय स्टेटस होतं किंवा जशी डिमांड होती तशीच त्यांना टिकवून त्या डिमांड मध्ये इन्क्रीज त्यांना ते डिमांड करता आली पाहिजे. सो प्रिव्हिलिंग कंडिशन म्हणजे प्रिव्हियसची जी काही कंडिशन आहे ती तशीच स्टेबल राहून त्याच्यामध्ये अजून जे काही कस्टमर्स आहेत त्यांच्याकडून अजून त्या प्रोडक्ट रिलेटेड डिमांड वाढवता आली पाहिजे. सो दीज आर द नथिंग बट अ मार्केट रिसर्च. सो मार्केट रिसर्च हे इंट्रोडक्टरी पार्ट आहे की त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे इन शॉर्ट की मार्केटिंग म्हणजे काय आहे तर बिझनेस ऍक्टिव्हिटी आहे की जी परफॉर्म केली जाते आणि त्याच्यामध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस हे प्रोड्युसर कडून कंझ्युमर कडे ट्रान्सफर केले जातात. अँड ऑल्सो ओनरशिप, ज्यावेळेस पण गुड्स एखादा कस्टमर पर्यंत पोहोचतं त्यानंतर त्याची व्हॅल्यू पे केल्यानंतर ना, एक अमाऊंट पे केल्यानंतर ओनरशिप पण त्यांच्याकडे दिली जाते. सो दिस इज द फिजिकल डिस्ट्रीब्युशन, ज्याच्यामध्ये वन प्लेस टू अनदर प्लेस काय झालेत, गुड्स डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. त्यानंतर मार्केटमध्ये जे पण काय प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळतात ते पण मोस्ट ऑफ द टाइम कंझ्युमर ओरिएंटेड, म्हणजे कस्टमरच्या गरजा काय आहेत हे बघून बनवलेले जातात. आणि डिमांड मार्केटमध्ये जे काय प्रोडक्ट आहेत नवीन लॉन्च झालेले असतील किंवा प्रिव्हियसली अवेलेबल असतील त्यांची डिमांड मार्केटमध्ये वाढवण्यासाठी हे मार्केट रिसर्च खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे मार्केट रिसर्च इज डिफाइन्ड ॲज अ systematic, objective, and exhaustive research and study of the fact relevant to any problem in the field of marketing. So, market research ला define कसं केलं जातं? It is a systematic, objective, exhaustive research. ह्याच्यामध्ये स्टडी केला जाणार आहे कशाचा? So, study of the facts relevant to any problem in the field of marketing. ज्यावेळेस मार्केटिंग केले जातं त्यावेळेस कस्टमरला कोणते प्रॉब्लेम फेस करावे लागतात किंवा जे सेलर्स आहेत त्यांना कस्टमर पर्यंत एखादे प्रोडक्ट पोहोचवण्यासाठी किती प्रॉब्लेम्स आले, या सगळ्यांचा एक सिस्टमिक किंवा एक ऑब्जेक्टिव्ह किंवा एक्झॉस्टिव्ह स्टडी केला जातो. सो त्या स्टडीला आपण म्हणतोय मार्केट रिसर्च. सो नेक्स्ट इज अ मार्केट रिसर्च द डिफरंट फ्रॉम मार्केटिंग रिसर्च. सो मार्केट रिसर्च हा एक डिफरंट subject आहे from a marketing research. So what is the difference? So marketing research deal with all points concerning the various function of the market research, however deals with the facts and problems relating to transfer and sales of a particular product and services from producer to consumer. So हे जे मार्केटिंग रिसर्च आहे त्याच्यामध्ये ओव्हरऑल सगळंच इन्क्लूड केलेलं आहे
सो मार्केटिंग रिसर्च मध्ये काय सांगितलंय की जे काय मार्केट रिसर्च आहे त्याचे पण प्रॉब्लेम अनालिसिस केले जातील. ऑल्सो ट्रान्सफर करताना जे काय प्रॉब्लेम्स अराईज झालेले आहेत त्यांचं पण सोल्युशन ह्याच्यामध्ये आपण काढण्याचं ट्राय करते. सो दिस इज नथिंग बट मार्केटिंग म्हणजे ओव्हरऑल ऑल इंडिया जरी तुमचे प्रोडक्ट डिस्ट्रीब्यूट झाले तर ते ऑल इंडियामध्ये डिस्ट्रीब्यूट करताना जे काही प्रॉब्लेम अराईज झालेले आहेत त्यांचा स्टडी मीन्स मार्केटिंग रिसर्च. So next is sources of a marketing research. So marketing research involves the collection and analysis of a data or information bearing on the different aspect of the market efforts of a firm. So हे जे sources of a marketing research आहे तर जे काय मार्केट मधला जो काय डाटा आपल्याला अपडेट्स मिळतात ते कोणत्या कोणत्या लेवल वरून मिळतात तर ते सोर्सेस मीन्स सोर्सेस ऑफ अ मार्केटिंग रिसर्च की जे पण आपले प्रोडक्ट आहेत त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन पाहिजे का किंवा प्रिव्हियस प्रोडक्ट चांगला आहे किंवा अजून काय लोकांना त्याच्यासोबत अजून काय गरजेचं आहे. सो हे सगळे जे अपडेट्स मिळत असतात ते व्हेरियस लेवल्स मधून आपल्याला मिळतात. सो ह्याच्यामध्ये पण सोर्सेस ऑफ मार्केटिंग रिसर्च मध्ये पण हे डिस्कस केलेलं आहे इंटरनल सोर्स कोणता आणि एक्सटर्नल सोर्स कोणता. सो फर्स्टली इट्स इंट्रोडक्टरी पार्ट दॅट इज अ मार्केटिंग रिसर्च इन्व्हॉल्व्स the collection and analysis of a data or information bearing on a different aspect of a marketing efforts of a firm. जे काही कंपनी किंवा जे काही फर्म आहे ऑर्गनायझेशन आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने किंवा टेक्निक्स यूज करून काय करते स्वतःच्या प्रोडक्टचं सेलिंग करते किंवा सेल्स तिथं प्रमोट करायचं ट्राय करते. त्यावेळेस त्यांना जे काय डीलर्स कडून कस्टमरचा फीडबॅक असेल त्यांच्याकडून जो काय त्यांना डाटा मिळतोय सो त्या डाटाला कलेक्शन करणं आणि त्याची इन्फॉर्मेटिव्ह जे काही इन्फॉर्मेटिव्ह आहे त्यांचं अनालिसिस डाटा त्याचा अनालिसिस करणं. सो हे म्हणजे मार्केटिंग रिसर्चचा एक पार्ट आहे. सो नेक्स्ट देअर आर टू सोर्सेस फ्रॉम विच the required information of a market trend can be had. So internal source and external source ह्या दोन सोर्सेस पासून तुम्हाला मार्केटमध्ये काय ट्रेंड आहे हे समजू शकतो. So in that first is a internal sources. Internal sources. So in that internal sources such as a statistic of a sales turnover, advertising expenditure, transport cost etc. can be analyzed to get the desired information regarding the market trend. So internal source मध्ये काय सांगितलंय की इंटरनल सोर्स मध्ये जे काय स्टॅटिस्टिक आहे सेल्सचं किंवा इयरली जे काय टर्न ओव्हर आहे त्याच्यावरून आयडिया येते की त्यांचे जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्ट पैकी कोणतं प्रोडक्ट आहे की जे जास्त त्या इयर मध्ये सेल झालेलं आहे. नेक्स्ट आहे ऍडव्हर्टायझिंग एक्सपेंडिचर. सो ऍडव्हर्टायझिंग मध्ये त्यांनी ओव्हरऑल इंडियामध्ये किंवा आउट ऑफ इंडिया त्यांनी जे काय ऍडव्हर्टायझिंग म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती जे काय त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट केलंय त्याच्यावरती जे काय कॉस्ट त्यांनी ते मनी जे काही युटिलाइज केलंय सो त्या डाटावरून पण समजू शकतं की ते प्रोडक्ट कितीपर्यंत सेल झाले म्हणजे जेवढा त्यांनी इनपुट दिलाय तेवढं त्यांना आउटपुट मिळालंय का नाही. सो हे कधी समजणार आहे ज्यावेळेस ते डाटा अनालिसिस करतील त्यावेळेस. सो त्यामधून कळणार आहे की आपला प्रोडक्ट किती सध्या ट्रेंड मध्ये आहे हे समजणार आहे. नेक्स्ट आहे ट्रान्सपोर्ट कॉस्ट. सो वन प्लेस मधून अनदर प्लेस कडे गुड्स ट्रान्सफर करण्यासाठी जे पण कॉस्ट लागते त्या कॉस्टच्या डाटावरून पण त्यांना एक आयडिया येते की मार्केटमध्ये सध्या काय रनिंग आहे. सो कॅन बी अनालाइज्ड टू गेट द डिझायर्ड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द मार्केट ट्रेंड. या सगळ्यांचा अनालिसिस केल्यावरती स्टडी केल्यावरती त्यांना मार्केट ट्रेंड काय आहे ह्याची डिझायर्ड इन्फॉर्मेशन मिळू शकते. दिस इज द इंटरनल सोर्स. नेक्स्ट आहे एक्सटर्नल सोर्स. So in that there are two external sources from which the required information can be collected. First is a primary source and second is a primary sources and second is a secondary sources. So next is a primary sources. The survey technique are used to collect information from the primary sources. The primary sources of marketing information are. सो जे काय प्रायमरी सोर्सेस आहे की ज्याच्यामधून सर्वे केल्यानंतर ना आपल्याला समजू शकतं की कस्टमरचे काय वॉन्ट्स आहेत सप्लायरनी ते वॉन्ट्स किती फुलफिलमेंट केल्या पाहिजे किंवा अजून मार्केटमध्ये कोणते ट्रेंडिंग गोष्टी चालू आहेत. सो फर्स्ट इज अ
In that also it classify into salesman, dealer, consumer. So in that first is a salesman. If a firm employs a salesman to conduct and promote the sales of its product, they can be asked to provide an assessment of the consumer and dealers with respect to the firm's product. So जे काही सेल्समॅन्स आहेत हे कंपनीने अपॉइंट केलेले एम्प्लॉईज असतात की ज्यांच्याकडून त्या सेलचं स्पेसिफिक प्रोडक्टच्या सेल्स काय केलं जातं, प्रमोट केलं जातं आणि ते प्रमोट करताना त्याच्यासोबतच त्याचा फीडबॅक पण कलेक्ट केला जातो. सो ह्याच्यावरून तुम्हाला जास्ती इन्फॉर्मेशन मिळू शकते. आफ्टर दॅट दे विल प्रोव्हाइड फर्स्ट हँड नॉलेज ऑफ द मार्केट कंडिशन and distribution system without any additional expenses. However, the salesmen are not trained for market research and therefore their reports may not be unbiased and accurate. So हे जे सेल्समॅन आहेत त्यांच्याकडून जी पण इन्फॉर्मेशन त्या प्रोड्युसरला किंवा जे पण कोणते फर्मचे जे मेन अथॉरिटी आहेत की जे प्रोडक्ट बनवत आहेत, सो त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचवली जाणार आहे. सो फर्स्ट हँड नॉलेज ऑफ द मार्केट कंडिशन आणि डिस्ट्रीब्युशन विदाउट एनी ऍडिशनल एक्सपेन्सेस. सो ऍडिशनल त्याचे डायलॉग न असता जे काय रियालिटी आहे ती मार्केटची कंडिशन, डिस्ट्रीब्युशनची जी सिस्टीम आहे त्याच्या रिलेटेडची ऑर इन्फॉर्मेशन त्या प्रोड्युसर पर्यंत पोहोचवली जाते. नेक्स्ट, however the salesmen are not trained for market research. पण हे सेल्समॅन जे आहेत त्यांना स्पेसिफिकली मार्केटचा रिसर्च करण्यासाठी ट्रेन केलेलं नसतं, कोणतं ट्रेनिंग दिलेलं नसतं. सो देअर रिपोर्ट्स मे नॉट बी अनबायस्ड अँड ॲक्युरेट. पण त्यांचे जे काही रिपोर्ट आहेत ते कसे असतील, अनबायस्ड. सो अनबायस्ड अँड ॲक्युरेट. ॲक्युरेट म्हणजे जे काही कस्टमर सांगतात ते डायरेक्टली त्यांच्यापर्यंत प्रोड्युसर पर्यंत रिपोर्टिंग केलं जाईल. आणि अनबायस्ड मीन्स, एनीवन डू यू हॅव मीनिंग दॅट अनबायस्ड? ओके, तुम्ही हा वर्ड ऐकला असाल की पार्शलिटी वगैरे, लाईकवाईज तशा गोष्टी हॅपन इथं नाहीत होणार आहे. म्हणजे काय असणार आहे, जे काही रियालिटी आहे ती रियालिटी त्यांना सांगितली जाईल. जी काही कंडिशन करंटची असेल ती सगळी प्रोड्युसर पर्यंत पोहोचवली जाईल. नेक्स्ट आहे डीलर्स. सो इन दॅट डीलर्स मे बी contacted to provide information regarding the percentage of the sales of the firm's product to the total sales of that kind of a product of other firm over a certain period. So जे काही डीलर्स आहेत त्या डीलर्स कडे डेफिनेटली त्यांच्याकडे एक 3-4 कंपनीचे काय असतील, प्रोडक्ट असतील. सो जर एक प्रोडक्ट आहे, सो ते प्रोडक्ट जर 3 कंपनी जर बनवत असेल तर त्या डीलर्स कडे जास्ती स्टॉक असतो, त्यामुळे होलसेल रेटनी तो समोरच्याला डिस्ट्रीब्यूट करत असतो. त्यामुळे त्याच्याकडे व्हरायटी ऑफ कंपनीचे मटेरियल असतात. मग तो ऍक्युरेट इन्फॉर्मेशन सांगू शकतो की ह्या कंपनीचे हे प्रोडक्ट जास्ती सेल झालेत ह्या इयर मध्ये, तर सर्टन पिरियड, त्या पिरियड मध्ये किती सेल्स झाले हे डीलर्स सांगू शकतो. सो द डीलर्स मे बी कॉन्टॅक्टेड टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन. सो डीलरला ती कंपनी का कॉन्टॅक्ट करते, कारण तो कोणती इन्फॉर्मेशन देतोय, टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द पर्सेंटेज ऑफ अ सेल्स ऑफ द फर्म प्रोडक्ट. त्या ज्या कंपनीचा जो काही सेल्स आहे त्या इयर मध्ये असेल किंवा 6 मंथ मध्ये असेल त्याचा पर्सेंटेज वाईज तो सेल्स किती झालाय तो सांगू शकतो. टू द टोटल सेल ऑफ दॅट काइंड ऑफ अ प्रोडक्ट. मग त्याच्यासारखे सिमिलर नेचरचे जे काय प्रोडक्ट आहेत जे की दुसऱ्या कंपनीने बनवलेले आहेत, हो, सो अदर फर्म्सनी ज्यांनी बनवलेले आहेत त्यांच्या पर्सेंटेज मध्ये तुमचे किती प्रोडक्ट सेल झालेत ह्या इयर मध्ये किंवा या 6 मंथ मध्ये, सो ह्याची इन्फॉर्मेशन तो देऊ शकतो. त्यासाठी प्रायमरी सोर्स मध्ये डीलर्स पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. सो दे कॅन ऑल्सो प्रोव्हाइड युजफुल फीडबॅक अबाउट द कस्टमर्स रिॲक्शन टू द फर्म्स प्रोडक्ट. त्यासोबत तो पण सांगू शकतो की कस्टमरचे फीडबॅक काय आले ह्या प्रोडक्ट रिलेटेड. नेक्स्ट आहे, however this source may not always provide a reliable information because the retailers do not have a well organized system of a record keeping or interest in the affairs of the firm.
त्यानंतर काय सांगितलेलं आहे की जे पण सोर्स आहे तो सोर्स मे नॉट ऑलवेज प्रोव्हाइड रिलायबल इन्फॉर्मेशन. तर आता इथून जे डीलर कडून जी इन्फॉर्मेशन जी आलेली आहे ती प्रत्येक वेळेस कशी असेल, रिलायबल असेल अशी काही नाही. सो द रिटेलर डू नॉट हॅव अ वेल ऑर्गनाइज्ड सिस्टम ऑफ अ रेकॉर्ड कीपिंग. कारण जे काही रिटेलर्स आहेत त्यांनी प्रत्येक वेळेस जे काही कस्टमर आहेत त्यांचा फीडबॅक त्यांनी राईट डाऊन केलेला नसेल किंवा प्रॉपर एक सिस्टमॅटिकली रेकॉर्डिंग त्यांनी तेवढं केलं नसेल, तेवढा इंटरेस्ट घेऊन. त्यामुळं जे काही रिटेलर इन्फॉर्मेशन सांगतोय सो तीच इन्फॉर्मेशन पुढे डीलर काय करणार आहे, प्रोड्युसर पर्यंत पोहोचवणार आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये थोडं फार कमी जास्त इथं इन्फॉर्मेशन मध्ये होऊ शकतं. सो जरी पर्सेंटेज वाईज जरी ते सांगत असतील तरी अॅक्युरेट एवढं पर्सेंटेज तिथं सांगितलं जाणार नाही. सो इन द फर्म्स अफेअर्स ऑफ द फर्म्स. सो लास्ट जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये काय आहे की जरी पर्सेंटेज वाईज डीलर जरी सांगत असेल की तुमचे प्रोडक्ट एवढे पर्सेंट ह्या इयर मध्ये सेल झाले आणि अदर कंपनीचे नियर अबाउट सिमिलर प्रोडक्ट होते पण त्यांचे जरा जास्त झालेत, तर पण ही इन्फॉर्मेशन कशी आहे की ओव्हरऑल कस्टमरचा पण फीडबॅक असतो आणि रिटेलरचा पण फीडबॅक असतो. मग ते जे रिटेलर आहेत त्यांनी जे काय रेकॉर्ड किपिंग जे आहे त्यांचं ते तेवढं सिस्टमॅटिकली नसतं. त्यामुळं ह्याच्यामध्ये प्लस और मायनस पण रिपोर्टिंग असू शकतं. नेक्स्ट आहे कंझ्युमर. द ओपिनियन अँड ॲटिट्यूड्स ऑफ द कंझ्युमर is the right source for getting accurate information regarding the quality, price, package, availability of the firm's product. It needs a field survey such as a research is also called as a consumer research. So consumer मध्ये सांगितलेलं आहे की जे पण डायरेक्ट जे काही कस्टमर आहेत किंवा कंझ्युमर आहेत त्यांच्याशी काय करायचं, फील्ड व्हिजिट करायचं किंवा फील्ड सर्व्हे करायचं, जेणेकरून आपल्याला त्यांचे ओपिनियन काय आहेत किंवा त्यांचं ऍटिट्यूड कसं आहे त्या प्रोडक्ट रिलेटेड हे आपल्याला अॅक्युरेटली समजेल. सो इन दॅट सोर्स फॉर गेटिंग अ अॅक्युरेट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग क्वालिटी, प्राइस, पॅकेजिंग, अवेलेबिलिटी ऑफ द फर्म प्रोडक्ट. ह्याच्यावरनं आपण कस्टमरला काय विचारू शकतो की एक कंटिन्युअसली त्याचं सप्लाय होतंय का, तुम्हाला क्वालिटी कशी वाटते किंवा प्राइस म्हणजे जशी क्वालिटी आहे त्याच्यानुसार प्राइस कशी आहे किंवा त्याचं पॅकेजिंग कसं आहे, ह्या सगळ्या रिलेटेड इन्फॉर्मेशन हे आपल्याला डायरेक्ट फील्ड सर्व्हे केल्यानंतर ना कस्टमर सोबत एक कॉन्टॅक्ट ठेवल्यानंतर ना आपल्याला समजणार आहे. आणि ह्या प्रोसेसला काय म्हणलं जातं, कंझ्युमर रिसर्च. सो इथपर्यंत सगळ्यांना समजलंय? Yes, ma'am. Yes, ma'am. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? No, ma'am. ओके, आता आपण कोणता बीट स्टार्ट केला होता? Market research. Market research. मार्केट रिसर्च. ओके, सो मार्केट रिसर्च मध्ये आपण काय बघितलं? Source of market. त्यामध्ये internal source आणि external source. ओके, बट मार्केट रिसर्चच्या इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये काय सांगितलं होतं त्यांनी? Markets means a professional or business activity that depend direct the flow of goods and service for the products of the customers. ओके, सो त्यानंतर सोर्सेस ऑफ मार्केटिंग रिसर्च ह्याच्यामध्ये आपण इंटरनल आणि एक्सटर्नल सोर्स बघत आहोत. सो इन दॅट इंटरनल सोर्स मध्ये तुम्हाला काय सांगितलंय, इंटरनल सोर्स कशासाठी आहे किंवा त्याच्यामध्ये कोणाकडून इन्फॉर्मेशन मिळेल? Satisfy of the sales terminals, advertising, expanding, ओके, transport cost, त्यानंतर ओके, external- त्यानंतर नेक्स्ट सोर्स कोणता आहे? external source. दोन Okay, टाइप आहेत, external प्रायमरी सोर्स source आणि मध्ये- सेकंडरी सोर्स. प्रायमरी सोर्स ओके, आणि प्रायमरी सेकंडरी सोर्स सोर्स. आणि सेकंडरी सोर्स. प्रायमरी सोर्स मध्ये अजून सब क्लासिफिकेशन? 3 classes. 3. ओके, सेल्समन, In डीलर्स आणि कस्टमर्स. ओके, सेल्समन, डीलर्स अँड कंझ्युमर और कस्टमर. ओके, हे आपण कव्हर केले. आता नेक्स्ट आहे सेकंडरी सोर्सेस. So secondary sources, in that there are a certain agencies which gather the information after doing the proper survey of a market and present the data in a printed form
The main sources of a secondary data for a market research are trade press, trade association, published surveys, government and international publication. So आता जे सेकंडरी सोर्स आहे त्याच्यामध्ये प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंटच्या एजन्सीज असतात की जे काय करतात, प्रॉपर एक सिस्टमॅटिक वेनी मार्केटचा रिसर्च करतात किंवा मार्केटचा सर्वे करतात आणि त्याच्यामधून अॅक्युरेट एक डाटा तुम्हाला प्रिंटेड फॉर्म मध्ये अवेलेबल करून देतात. सो त्याच्यामध्ये फॉलोइंग सोर्सेस येतात. फर्स्ट आहे ट्रेड प्रेस, सेकंड आहे ट्रेड असोसिएशन, थर्ड आहे पब्लिश्ड सर्वेज अँड फोर्थ आहे गव्हर्नमेंट अँड इंटरनॅशनल पब्लिकेशन. सो इन दॅट ट्रेड प्रेस बघा, दिस इन्क्लूड ट्रेड जर्नल्स, इकॉनॉमिक अँड फायनान्शियल periodicals, annual report published by the some business houses and banking companies, etc. The data given in them provides useful information regarding regarding latest trend of the market in a specific trade. So जे पण ट्रेड प्रेस आहे त्याच्यामध्ये काय सांगितलंय, जे काय ट्रेड जर्नल्स, इकॉनॉमिक अँड फायनान्शियल पिरियडिकल किंवा अॅन्युअल रिपोर्ट जे आहे बिझनेस हाऊसेसनी किंवा बँकिंग कंपनीनी पब्लिश केलेले आहेत. सो ह्यांच्यामधून आपल्याला डाटा मिळतो की मार्केटमध्ये कोणते स्पेसिफिक ट्रेंड्स आहेत की जे सध्या सुरू आहेत. सो त्याच्यासाठी व्हेरियस ते काय करतायत, सर्च करतायत. सो त्यांच्याकडे ट्रेड जर्नल्स आहेत, इकॉनॉमिक अँड फायनान्शियल पिरियडिकल्स डाटा आहे, अॅन्युअल रिपोर्ट ते कलेक्ट करतायत आणि त्यानुसार एक इन्फॉर्मेशन तुम्हाला अॅक्युरेट इन्फॉर्मेशन ते तुमच्याकडे आणून देतात. त्यानंतर नेक्स्ट आहे ट्रेड असोसिएशन. सो इन दॅट मेनी ट्रेड असोसिएशन conduct independent market research and collect useful data pertaining to a different trades and markets. So trade association मध्ये काय सांगितलेलं आहे, जे पण ट्रेड असोसिएशन आहेत ते काय करतात, इंडिपेंडंट एक मार्केट रिसर्च तिथं किंवा डाटाचं कलेक्शन करतायत. सो जे काय डाटा त्यांच्याकडे ऑलरेडी होता त्याचा परत एकदा रिअनालिसिस करतायत आणि एक इंडिपेंडंट एक स्वतःचा एक मार्केट रिसर्च करतात आणि मग एक युजफुल डाटा तिथं काय करतायत, कलेक्ट करतात रिगार्डिंग अ ट्रेड अँड मार्केट. मार्केटची कंडिशन कशी आहे आणि ट्रेड्स कोणते आहेत, अपकमिंग ट्रेड्स कोणते येतील, हे सगळं त्यांना त्या कलेक्शन वरून समजणार आहे. सो रिसर्चर मे बी बेनिफिट बाय गोइंग थ्रू दिस सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. मग जे पण रिसर्चर आहेत त्यांना जास्त बेनिफिट होईल जर ही मेथड त्यांनी ट्रेड असोसिएशनची जर वापरली तर. सो ट्रेड म्हणजे काय, एनीवन? फर्स्ट चॅप्टर मध्ये तुम्हाला ट्रेडिंग वगैरे होतं त्याच्यामध्ये तुम्ही बघितलंय ट्रेड म्हणजे काय? Buying, selling, and exchange of goods. Buying, selling, and exchange Buying, of selling, goods. and exchange of goods. बाईंग, सेलिंग अँड एक्सचेंज ऑफ गुड. सो इथं जर ट्रेड असोसिएशन असेल, असोसिएशन मीन्स असोसिएशन म्हणजे काय असणार आहे, व्हॉइस इज ऑडिबल? Yes, Ma'am. ma'am. ओके. सो असोसिएशन म्हणजे काय होणार आहे, पीपल्स गॅदर होणार आहेत किंवा असोसिएट होणार आहेत. आणि इथं ट्रेड म्हणजे काय आहे, त्यांचं जे काय एक्सचेंज झालेलं आहे त्यांच्या जे काही इन्फॉर्मेशन आहे किंवा त्यांच्याकडचा जो डाटा आहे त्याच्या कलेक्शननी त्यांना एक युजफुल अजून डाटा मिळणार आहे, अॅक्युरेट असे डाटा मिळणार आहे. तर त्याला आपण म्हणतोय ट्रेड असोसिएशन. प्रेस म्हणजे काय, तुम्ही हे वर्ड ऐकलेत का? हे डेली लाईफ मधलेच वर्ड आहेत. प्रेस, मीडिया, ओके, मीडिया असेल किंवा जे पण न्यूज आपण बघतो तर त्यांनी काय म्हणतात इव्हेंट वगैरे. हॅलो मॅम, येस, मी स्कॉलरशिपच्या फॉर्म साठी कॉलेजमध्ये यायला मी लेफ्ट होऊ का? येस यू कॅन. सो जे काय मीडिया असेल किंवा जे न्यूज पेपर जे काय असतात, सो त्यांच्याकडून मिळालेला डाटा, कारण ते काय करतात, करंट म्हणजे आजचा डाटा ते आजच्या दिवसाचा सर्वे करतात आणि त्यांच्याकडून डाटा ते
कलेक्ट होते. सो त्यांच्याकडून मिळालेला डाटा असेल तो ट्रेड प्रेस असेल, ज्याच्यामध्ये जर्नल्स म्हणजे इयरली जे काय अॅन्युअल जे काही रिपोर्ट असेल ते रिपोर्ट आपल्याला मिळू शकेल, पिरियडिकली पण आपल्याला रिपोर्ट मिळू शकेल. नेक्स्ट आहे पब्लिश्ड सर्वेज. So in that there are many independent research organization which publish data contained in a report of the market survey for a specific product from time to time. So these reports can be consulted in libraries or procured direct from the sources. So published survey म्हणजे काय असणार आहे, जे की ऑलरेडी सर्वे करून झालेला आहे आणि तो पब्लिश पण झालेला आहे. सो देअर आर मेनी इंडिपेंडंट रिसर्च ऑर्गनायझेशन विच पब्लिश द डाटा. जे काय प्रायव्हेट जे काय रिसर्च ऑर्गनायझेशन असतात ते काय करतात, आफ्टर सम इंटरवल ऑफ टाइम म्हणजे 3 मंथ 6 मंथ असं स्टडी करतायत आणि अॅन्युअल रिपोर्ट तिथे तयार करतात आणि पब्लिश करतात. त्याच्यावरून पण आपल्याला समजू शकतं की टाइम टू टाइम त्यांचं रिपोर्टिंग असतं, त्यामुळे त्यांच्या जे काही अनालिसिस आहे, त्यांचं जे काही अॅन्युअल रिपोर्ट आहे त्याच्यामधून आपल्याला स्पेसिफिक आणि डिझायर इन्फॉर्मेशन मिळू शकते की मार्केटमध्ये सध्या काय चाललेलं आहे किंवा मार्केटमध्ये आता कोणती डिमांड वाढण्याची शक्यता आहे, चान्सेस कोणते आहेत किंवा करंट कोणत्या गोष्टींसाठी डिमांड होती आणि इथून पुढे त्याच्यावरून काय वाटते की इन फ्युचर कोणत्या गोष्टींची डिमांड असेल. सो टाइम टू टाइम सर्वे केल्यामुळे त्यांचा पण डाटा अॅक्युरेट असणार आहे. सो इंडिपेंडंट रिसर्च ऑर्गनायझेशन हे सगळं काय करते, सर्वे पण करते आणि पब्लिश पण करते. सो दिस रिपोर्ट कॅन बी कन्सल्टेड इन लायब्ररीज और प्रोक्युअर्ड डायरेक्ट फ्रॉम द सोर्सेस. सो हे तुम्हाला कुठे मिळणार आहे, लायब्ररीज मध्ये हा डाटा मिळेल किंवा डायरेक्टली सोर्सेस कडून ते तुमच्याकडे फॉरवर्ड केला जाईल. नेक्स्ट आहे गव्हर्नमेंट अँड इंटरनॅशनल पब्लिकेशन. सो द पब्लिश periodical report, journals and bulletin issued by planning commission and various ministries generally contain a lot of useful information for the researcher. जे काही इंटरनॅशनल किंवा गव्हर्नमेंटचे जे काही पब्लिकेशन असतात त्याच्यामध्ये पण तुम्हाला बरीच इन्फॉर्मेशन मिळते, ज्याच्यामध्ये पिरियॉडिकल रिपोर्ट पण असतात आणि स्टँडर्ड जर्नल किंवा बुलेटिन पण इश्यू जे किंवा पब्लिश झालेले असतात त्याच्यामध्ये पण प्लॅनिंग कमिशन किंवा व्हेरियस इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला रिसर्च मटेरियल तिथं मिळतं. सो सिमिलरली इंटरनॅशनल पब्लिकेशन इश्यूड बाय युनायटेड स्टेट एजन्सीज अँड IMF अँड द वर्ल्ड बँक एक्सेट्रा. सो हे जे काही इंटरनॅशनल पब्लिकेशन आहेत ते कुणी इश्यू केलेले असतात, युनायटेड स्टेट किंवा UN एजन्सीज, IMF अँड वर्ल्ड बँक यांनी हे सगळे काय केलेले असतात, पब्लिश केलेले असतात. अँड कॅन प्रूव्ह युजफुल पर्टिक्युलरली इन अ रिसर्च इन अ इंटरनॅशनल मार्केटिंग. तर त्यांच्याकडे जो डाटा असतो मार्केटिंगचा तो कसा असतो, पर्टिक्युलर म्हणजे स्पेसिफिक गोष्टींसाठी असतो आणि तो युजफुल डाटा त्याच्यामधून मिळणार आहे. सो दिस इज गव्हर्नमेंट अँड इंटरनॅशनल पब्लिकेशन, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंट पार्टिसिपेट करते आणि इंटरनॅशनल पब्लिकेशन जे काय आहे इंटरनॅशनल लेवलवरती सर्वे केला जाऊन त्याचा इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांच्या स्पेसिफिक अशा जर्नल किंवा बुलेटिन मधून ते रिपोर्टिंग करतात. सो नेक्स्ट आहे, इथपर्यंत आपण काय बघितलं, सोर्सेस ऑफ मार्केटिंग रिसर्च, ज्याच्यामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल सोर्स येतो. एक्सटर्नल सोर्स मध्ये 2 क्लासिफिकेशन येतात, प्रायमरी आणि सेकंडरी. सो त्या प्रायमरी मध्ये अगेन 3 क्लासिफिकेशन येतात, सेल्समॅन, डीलर अँड कंझ्युमर. अँड सेकंडरी मध्ये 4 क्लासिफिकेशन येतात, ट्रेड प्रेस, ट्रेड असोसिएशन, पब्लिश्ड सर्वे, गव्हर्नमेंट अँड इंटरनॅशनल पब्लिकेशन. सो नेक्स्ट आहे मेथड ऑफ मार्केट रिसर्च. So in that, determination of a size and characteristic of the market for the product. So first method कोणती आहे, determination of a size, characteristic of the market for the product. And second आहे sales forecasting. third आहे a study of a business trends. fourth आहे study of a competitive product.
फिफ्थ आहे शॉर्ट रेंज फोरकास्टिंग, सिक्स लॉंग रेंज फोरकास्टिंग, सेवन्थ मार्केट शेअर अनालिसिस, एट इज अ न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, 9 is a pricing studies, 10 is a measurement of a market potential. So हे सगळे काय आहेत मेथड्स आहेत मार्केट रिसर्चच्या. नेक्स्ट आहे द फॉलोइंग मेथड्स आर अडॉप्टेड टू कलेक्ट द डेझायर्ड इन्फॉर्मेशन. सो या 10 मेथड सोबत अजून न्यू मेथड ज्या आहेत त्या ऍडिशनल आहेत. सो इन दॅट पर्सनल इंटरव्ह्यू मेथड, टेलिफोन इंटरव्ह्यू मेथड, पोस्टल सर्वे मेथड and panel method. These are the adopted or additional method of a market research. So basically 10 त्याच्या market method of a market research आहेत आणि त्याच्यासोबत 4 additional आहेत. So what is mean by market research? So जसं की आपण स्टार्टिंगला डेफिनेशन बघितली होती. मार्केट रिसर्चची डेफिनेशन काय आहे? कोणाला सांगता येईल? सो मार्केट रिसर्च जसं की आपण बघितलं होतं फर्स्ट स्लाइड मध्ये इंट्रोडक्टरी. मार्केट रिसर्च काय असणार आहे? मार्केट रिसर्च इज डिफाइन्ड ॲज सिस्टमॅटिक, ऑब्जेक्टिव्ह, exhaustive research and study of the fact relevant to any problem in the field of a marketing. मार्केटिंग फील्ड मध्ये जे काही प्रॉब्लेम येतात त्यांचा स्टडी केला जातो. सो सिस्टमॅटिकली, ऑब्जेक्टिव्ह आणि एक्झॉस्टिव्ह रिसर्च किंवा त्याचा स्टडी केला जातोय. रिलिव्हंट, फॅक्ट रिलिव्हंट म्हणजे काय? जे पण रिअली जे काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात त्यांच्यावरती रिसर्च किंवा स्टडी केलं जातोय. त्याला आपण काय म्हणतोय? मार्केट रिसर्च. सो नेक्स्ट इन दॅट सो नेक्स्ट स्लाइड मध्ये बघा पर्सनल इंटरव्ह्यू मेथड. सो सिलेबस मध्ये तुम्हाला हे जे काही 4 ऍडिशनल मेथड जे आहेत त्या मेथड एक्सप्लेन केलेल्या आहेत. सो पर्सनल इंटरव्ह्यू मेथड इन दॅट इट इज अ क्वाइट कॉस्टली बट at the same time it is the most accurate method of a survey. ही जे काय पर्सनल इंटरव्ह्यू आहे ही कॉस्टली मेथड आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला accurate इन्फॉर्मेशन मिळू शकते. So it is a direct from a investigation in which skilled interviewers collect information from a selected individual. So ह्याच्यामध्ये जे काय स्किल्ड इंटरव्ह्यूअर्स म्हणजे जे इंटरव्ह्यू घेणार आहेत असे पर्सन ते काय करतायत? ते सिलेक्टेड जे काही पर्सन आहेत किंवा कस्टमर्स आहेत त्यांच्यासोबत इंटरॅक्शन करतायत आणि त्याच्यामधून एक डाटा कलेक्ट करतायत. पर्सनल इंटरव्ह्यू कॅन बी कंडक्टेड इन अ डिफरंट वेज. सो हे जे काही पर्सनल इंटरव्ह्यू आहे ते डिफरंट वेजनी कलेक्ट केला जाऊ शकतो. क्वेश्चन्स आर आस्क्ड अँड आन्सर आर नोटेड. जसं की पहिल्या वेळेस त्यांना बरेच क्वेश्चन विचारले जाऊ शकतात त्या प्रोडक्ट रिलेटेड आणि त्याचे जे काय आन्सर येतील ते राईट डाऊन करून त्याच्यावरून एक अंदाजा लावला जाऊ शकतो त्या प्रोडक्ट रिलेटेड. नेक्स्ट आहे फॉर्मल क्वेश्चनरीज इज युजली युज्ड फॉर द इंटरव्ह्यू. किंवा एखादी क्वेश्चनरी प्रिपेअर केलेली असेल आणि ते सॉल्व्ह करायला सांगितलेले असतील कस्टमरला. नेक्स्ट जनरली इन्फॉर्मंट्स आर इंटरव्ह्यूड इन देअर होम. जेणेकरून जे काही कस्टमर आहेत त्यांच्या घरून सुद्धा ते क्वेश्चनरीज फिलअप करून सबमिट करतील. सो दिस इज द पर्सनल इंटरव्ह्यू मेथड ज्याच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट दोन्ही वेनी इथं सांगितलेलं आहे की कस्टमर पर्यंत एक आपली क्वेश्चनरीज तिथे द्यायची आणि त्यांना ते फिलअप करून ते फीडबॅक सारखं ते तुम्हाला सेंड करतील किंवा एक सिलेक्टेड पीपल्सला काय करायचं इंटरव्ह्यू साठी बोलवायचं आणि त्यांच्याकडून ते प्रोडक्ट रिलेटेड किंवा अदर जे काय आहे मार्केट मधली कंडिशन सो त्यांच्याकडून एक क्वेश्चन फॉर्मल एक क्वेश्चन आन्सरिंगचं सेशन असेल त्याच्यामधून एक इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाईल. त्याच्यामध्ये क्वेश्चन इंटरव्ह्यूवर विचारेल आणि जे काही आन्सर्स असतील कस्टमरचे किंवा जे पण सिलेक्टेड इंडिव्हिज्युअलचे त्यांचे नोट डाऊन केले जातील. नेक्स्ट आहे टेलिफोन इंटरव्ह्यू. सो इन दिस मेथड contact is established with the informant on a telephone and informants are asked a set of questions relevant to the study. The method is useful because interviewers give their frank opinions. Second, it saves time and money spent in traveling. Third is a large number of a person can be contacted in a day. जे काही टेलिफोन इंटरव्ह्यू आहे जसं की टायटल इटसेल्फ रिलीव्हज द एक्सप्लेनेशन.
की टेलिफोन वरून ते इंटरव्ह्यू घेतला जातोय. सो ह्याच्यामध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट एस्टॅब्लिश करावे लागणार आहेत. जे पण काही टेलिफोन नंबर्स आहेत त्यांच्यापर्यंत कंपनीचे तिथं कस्टमर पर्यंत पोहोचवले जाणार आहेत आणि त्यांच्या फोनवरती कॉन्टॅक्ट होणार आहे, टेलिफोनवरती कॉन्टॅक्ट होणार आहे. त्याच्यामध्ये पण क्वेश्चन आन्सर रिलिव्हंट क्वेश्चन विचारले जाणार आहेत. सेट ऑफ क्वेश्चन तिथे विचारले जाणार आहेत. आणि सो दिस मेथड इज युजफुल. ही मेथड अदर मेथड पेक्षा का युजफुल आहे? कारण ह्याच्यामध्ये इंटरव्ह्यूवर एक फ्रँक ओपिनियन देऊ शकतो किंवा जाण्या येण्यामध्ये जो काही टाइम आहे किंवा मनी आहे तो आपल्याला इथं काय करता येतो, रिड्यूस करता येतो किंवा सेव्ह करता येतो. नेक्स्ट, a large number of a person can be contacted in a day. तर जे काही टेलिफोन कंपनीज आहेत त्यांच्याकडून जर तुम्ही मार्केटमधली जरी माहिती गोळा केली तरी तुम्हाला इझिली ती एक बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत मिळू शकते, प्रोड्युसर पर्यंत पोहोचवली जाऊ शकते. कारण एका दिवसाला खूप जणांना ते काय करू शकतात, कॉन्टॅक्ट करू शकतात. नेक्स्ट, हाऊएव्हर द मेथड हॅज द फॉलोइंग डिसएडव्हान्टेज. पण जसे ऍडव्हान्टेज आहेत तसे डिसएडव्हान्टेज पण आहेत. सो इन दॅट फर्स्ट, द मेथड कॅन बी युज्ड ओनली फॉर अ टेलिफोन सबस्क्रायबर. आता ज्यांच्याकडे फोन्स आहेत त्यांनीच फक्त त्यांचा फीडबॅक दिल्यासारखं ते देऊ शकतील किंवा इंटरव्ह्यू त्यांचा शॉर्टली होऊ शकतो. पण ज्यांच्याकडे फोन नाहीयेत, स्टील दे आर युजिंग दॅट स्पेसिफिक कंपनीज प्रोडक्ट, दे कॅनॉट बी इन्व्हॉल्वड. सो ज्यांच्याकडे टेलिफोन नाहीयेत असे पर्सन काय करू शकतात, त्या कंपनीपर्यंत कॉन्टॅक्ट करू शकत नाहीत. सो टेक्निकल फॉल्ट इन अ टेलिफोन लाईन किंवा टेक्निकल इश्यू येऊ शकतो जर आपण टेक्निकल गोष्टी यूज करतोय. इट मीन्स तिथे काही ना काहीतरी इश्यू येऊ शकतो. अ लॉंग डिस्कशन कॅनॉट बी डन ऑन अ टेलिफोन. पण जसं पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही हाफ आवर किंवा 1 आवर पर्यंत इंटरॅक्ट करू शकता त्या स्पेसिफिक सिलेक्टेड इंडिव्हिज्युअलला, तसं तुम्ही टेलिफोन वरती नाही करू शकत. सो जास्त वेळ तुम्ही नाही बोलू शकत, त्याला पण एक टाइम लिमिटेशन येतं. सो हे सगळे काय आहेत, डिसएडव्हान्टेजेस आहेत. तर डिसएडव्हान्टेज मध्ये काय सांगणार आहात, फर्स्ट, द मेथड कॅन बी युज्ड ओनली फॉर अ टेलिफोन सबस्क्रायबर. ज्यांच्याकडे टेलिफोन आहे असेच पर्सन फक्त त्या इंटरव्ह्यू मध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. ज्यांच्याकडे टेलिफोन नाहीयेत असे पर्सन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकत नाही. नेक्स्ट आहे टेक्निकल फॉल्ट येऊ शकतो टेलिफोन लाईन मध्ये. अँड थर्ड आहे की जर लॉंग डिस्कशन असेल तर त्याला टाइम लिमिट येते, त्यामुळं टेलिफोन इंटरव्ह्यू जी मेथड आहे ती आपण जास्त यूज करत नाही. सो ते डिस्कशन कुठेतरी आपल्याला थांबवावं लागतं ड्यू टू टाइम लिमिट. नेक्स्ट, पोस्टल सर्वे मेथड. सो in this method the respondent are approached through the media of the postal service. तर जे काही पोस्टल सर्वे मेथड आहे त्याच्यामध्ये the respondent are approached through the media of a postal survey. जे काही रिस्पॉन्डंट आहेत म्हणजे कोण असणार आहेत, कंझ्युमर. तर त्यांना अप्रोच केले जाते की पोस्टल सर्वेला म्हणजे फीडबॅक सारखं त्यांना एक सर्वे तिथं प्रोव्हाइड केलं जातं, सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. A letter are sent to a group of individual selected at a random along with the questionnaires to be complete and returned. तर त्याच्यामध्ये लेटर प्रत्येक त्या इंडिव्हिज्युअलला स्पेसिफिक सेंड केलं जातं किंवा ग्रुपमध्ये तिथं सेंड केले जातात. त्याच्यामध्ये एक क्वेश्चनरीज असती, तो फिलअप करायची ती क्वेश्चनरीज आणि त्यांना रिटर्न करा असा एक रॅन्डमली सर्वे केला जातो. सो 2 or 3 follow-up letter may be sent after a waiting for some time. तर त्या ग्रुप पर्यंत किंवा त्या इंडिव्हिज्युअल पर्यंत 2 किंवा 3 एवढे लेटर्स त्यांना फीडबॅकचे त्यांना पोहोचवले जातात किंवा क्वेश्चनरीज पोहोचवली जाते आणि त्यानंतर त्यांना ते रिटर्न करायला सांगतात. ऑफ्टन रिप्लाय पेड एनव्हलप इज ऑल्सो सेंड विथ द क्वेश्चनरीज टू गेट अ क्विक रिस्पॉन्स. सो ह्याच्यामधून त्यांना रॅन्डमली सर्वे केल्यामुळं एक क्विक रिस्पॉन्स त्यांना मिळतो. दिस इज द पोस्टल सर्वे मेथड, ज्याच्यामध्ये लेटर्स विथ क्वेश्चनरीज त्यांना पाठवले जातं, लेटर पाठवले जातात आणि त्यांना ते रिटर्न करायला सांगतात. आणि ह्या मेथड मध्ये रॅन्डमली ग्रुपचं किंवा इंडिव्हिज्युअल पीपलचं सिलेक्शन होतं आणि त्याच्यामधून आपल्याला क्विक रिस्पॉन्स मिळतो. दिस इज द पोस्टल सर्वे मेथड. नेक्स्ट आहे पॅनल मेथड. सो इन दिस मेथड कंझ्युमर पॅनल is selected for getting information on the product
and also different aspect of the firm's marketing strategy. So हे जे पॅनल मेथड आहे त्याच्यामध्ये कन्झ्युमर पॅनल एक सिलेक्ट केला जातो इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी ऑन द प्रोडक्ट अँड ऑल्सो द डिफरंट आस्पेक्ट ऑफ द फर्म मार्केटिंग स्ट्रॅटर्जी. सो त्यांना डिफरंट मार्केटिंग स्ट्रॅटर्जी किंवा त्या ऑर्गनायझेशनच्या ज्या काही स्ट्रॅटर्जी आहेत प्रोडक्ट रिलेटेड त्यांचा पण एक आस्पेक्ट तिथं पॉझिटिव्ह आस्पेक्ट तिथं सांगितलं जातो. कंपनीची ग्रोथ सांगितली जाते. त्यानंतर एक फॉर्मल सेशन ठेवला जातो त्याच्यासाठी कन्झ्युमर पॅनल. त्याच्यामध्ये स्पेसिफाईड सिलेक्टेड पर्सन फक्त इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. तर कन्झ्युमर पॅनल मे बी ग्रुप ऑफ अ पर्सन और फॅमिलीज. The panel may be interviewed periodically regarding fact relevant to the survey and necessary conclusion there can be drawn from the observation made by the panel. So या पॅनल मध्ये स्पेसिफिकली पर्सन इन्व्हाइट केले जातात किंवा फॅमिलीजला इन्व्हाइट केलं जातं. त्यांच्यामध्ये क्वेश्चन आन्सरिंग किंवा एक फॉर्मल सेशन असेल की ज्याच्यामध्ये फॅक्ट रिलिव्हंट असा सर्वे तिथं केला जातो. सो नेसेसरी त्यामधून जे काही इन्फॉर्मेशन मिळाली किंवा प्रॉब्लेम जे काही त्यांनी सांगितले त्याच्यावरती एक कन्क्लुजन पण काढलं जातं ह्या पॅनल मेथड मध्ये. सो दिस इज द लास्ट मेथड ऑफ अ मार्केट रिसर्च. नेक्स्ट आहे advantages of a market research. In that it supplies information regarding the consumer response to a particular product introduced by the organization in the market. So advantages मध्ये आपल्याला मार्केट रिसर्च केल्यानंतर ना आपल्याला बेनिफिट काय आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. फर्स्टली जे काही फर्म किंवा ऑर्गनायझेशन आहे त्यांनी जर नवीन मार्केटमध्ये प्रोडक्ट लॉन्च केला असेल तर त्यांना मार्केट रिसर्च केल्यानंतर ना त्यांना समजतं की त्याला किती कस्टमरनी रिस्पॉन्स दिलाय किंवा किती कस्टमर ते प्रोडक्ट परचेस करतायत. नेक्स्ट आहे इट हेल्प टू इंट्रोड्यूस अ न्यू प्रोडक्ट इन द मार्केट आफ्टर अ प्रॉपर सर्वे ऑफ द मार्केट. जर अजून त्यांनी काही नवीन प्रोडक्ट लॉन्च केलं नसेल किंवा त्यांना करायचं असेल तर त्यांना करंट जे मार्केटचा जर सर्वे त्यांच्याकडे असेल डाटा असेल तर त्यांना हे प्रोडक्ट कधी लॉन्च करायचं आणि कसं लॉन्च केलं पाहिजे म्हणजे कोणती स्ट्रॅटर्जी यूज केली पाहिजे हे त्यांना एक आयडिया येते. नेक्स्ट आहे इट हेल्प्स द मॅन्युफॅक्चरर टू फाइंड आउट अदर सिमिलर प्रोडक्ट्स अवेलेबल इन द मार्केट. जर त्यांनी मार्केट रिसर्च करून बघितला तर त्यांना समजणार आहे की आपल्या प्रोडक्ट जे आपण लॉन्च करणार आहोत किंवा प्रोडक्ट जे आपलं लॉन्च झालेलं आहे त्याच्या कॉम्पिटिशनला अदर किती सिमिलर प्रोडक्ट आहेत की जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सो जसं की आपल्याला विचार करावा लागतो की एखादा पर्सन किंवा एखादा कस्टमर आपलेच का प्रोडक्ट परचेस करेल. सो आपल्या प्रोडक्ट मध्ये जे काही बेस्ट क्वालिटीज आहेत त्याची ऍडव्हर्टाइजमेंट चांगली झाली पाहिजे. तर हे आयडिया कशावर येणार आहे ज्यावेळेस मार्केटचा रिसर्च केला जाईल त्यावेळेस त्यांना हे सगळे समजणार आहेत की कोणते सिमिलर नेचरचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये अजून अवेलेबल आहेत की जे दुसरे कंपनीज पण प्रिपेअर करते. फोर्थ आहे इट गिव्स अन आयडिया अबाउट अ फ्युचर ट्रेंड्स रिगार्डिंग द पर्टिक्युलर प्रोडक्ट. सो ज्यावेळेस पण मार्केटचा रिसर्च केला जातो त्यावेळेस पुढे कोणत्या गोष्टींची डिमांड येणार आहे किंवा ट्रेंड सुरू होईल याचे पण एक अंदाजा बांधला जाऊ शकतो किंवा आयडिया येते. सो नेक्स्ट आहे फिफ्थ नंबर इट हेल्प्स इन फायनलायझिंग व्हेरियस प्लॅन्स टू बूस्ट सेल्स. सो प्रिव्हियसली त्यांची जी काय स्ट्रॅटर्जी होती त्याच्यामध्ये सेल्स किती पर्सेंटनी त्यांचा सेल्स अजून कमी पडत होता. सो त्यांनी प्रिव्हियसचा पण त्यांच्या प्रोडक्ट रिलेटेड सर्वे करतात आणि नेक्स्टचा पण त्यांनी काय करतात सर्वे करतात. त्याच्यामधून काय मिळणार आहे बूस्ट सेल्स. सो ते एक प्लॅनिंग करतील एक फिक्स असं आणि त्याच्यामधून सेल जे आहे तो जास्तीत जास्त वाढवायचा ट्राय करतील. त्याच्यासाठी बूस्ट सेल तिथं प्लॅनिंग करणार आहेत. नेक्स्ट आहे इट हेल्प्स इन अ डिस्कवरी ऑफ अ पोटेन्शियल मार्केट. सो नेक्स्ट त्यांनी काय सांगतात की पोटेन्शियल मार्केट म्हणजे जे काय ऍक्च्युअल कन्झ्युमर आहेत ते त्यांच्यापर्यंत ते पोहोचवले जातील किंवा त्याच्यावरून त्यांना एक आयडिया की पोटेन्शियल बायर्स आहेत मार्केटमध्ये की जे हे प्रोडक्ट कंटिन्युअसली बाय करतात त्याची एक आयडिया येऊन जाईल. नेक्स्ट आहे इट गिव्स अन इंडिकेशन अबाउट द लेटेस्ट गव्हर्नमेंट पॉलिसीज कन्सर्निंग अ पर्टिक्युलर बिझनेस. सो नवीन जर काय बिझनेस असेल त्याच्या रिलेटेड गव्हर्नमेंट जर काय हेल्प करणार असेल किंवा स्कीम असेल तर त्याची पण आयडिया त्यांना येते.
नेक्स्ट आहे इट हेल्प्स इन अर्निंग हायर प्रॉफिट आफ्टर ऍडजस्टिंग द प्राइस स्ट्रक्चर ऑफ द प्रोडक्ट. नेक्स्ट त्यांनी काय सांगितलंय, जे पण काय हायर प्रॉफिट मधून जे काय त्यांनी अर्न केलेलं आहे त्याच्यामधून प्रोडक्टचे प्राइस कमी करायचे का इन्क्रीज करायचे. तर ते आता अॅन्युअल रिपोर्ट वरून त्यांना समजणार आहे की आपल्याला प्रॉफिट झालंय, लॉस झालाय. तर ते जर प्रॉफिट झाला असेल तर डेफिनेटली ते नवीन प्रोडक्ट कोणतं तरी रिसर्च करून नवीन प्रोडक्ट लॉन्च करतील किंवा जे प्राइजेस आहेत प्रिव्हियस प्रोडक्टचे ते कमी करायचे ट्राय करतील. नेक्स्ट आहे इट इंडिकेट्स वेदर द प्रोडक्ट इज इन कॉन्टॅक्ट constant demand throughout the year so as to adjust its production accordingly. जर ते प्रोडक्ट फुल इयर जर ते डिमांड मध्ये असेल, जर कस्टमर जर जास्ती घेत असतील तर डेफिनेटली ते काय करणार आहेत, त्याच्या रिलेटेडचं प्रोडक्शन त्याचा एक अंदाज त्यांना येणार आहे की किती प्रोडक्शन आपल्याला करावं लागेल की जेणेकरून मार्केटमध्ये शॉर्टेज नाही झाला पाहिजे. तर ते एक स्वतः प्लॅनिंग करतात त्या मार्केट रिसर्च वरून की किती आपल्याला प्रोडक्शन इयरली त्यांना ते करावं लागणार आहे. नेक्स्ट आहे इट रिलीव्स डिफेक्ट्स अँड दस मेक्स अ करेक्टिव्ह ऍक्शन पॉसिबली ऑन द पार्ट ऑफ द मॅन्युफॅक्चरर. सो रिलिव्हंट त्यांना प्रॉब्लेम किंवा डिफेक्ट्स कोणते आहेत हे एक स्पेसिफिक त्यांना ते समजल्यामुळं प्रॉब्लेम्स कोणते फेस करावे लागतात त्यावरती ते एक नेसेसरी अशी ऍक्शन घेतील, करेक्टिव्ह असे ऍक्शन घेतील आणि ते जे काही मॅन्युफॅक्चरर आहेत ते घेतील आणि त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करायचं ट्राय करतील. नेक्स्ट आहे 11th. So 11th, this is the last advantage of a market research in that it helps to discover a reasons for a resistance on the part of the consumer. So जे काही कस्टमर आहेत, सो कस्टमर कुठं कस्टमरला ते प्रोडक्ट किती आवडते किंवा ते कस्टमर प्रोडक्ट का बाय करत नव्हते किंवा आता का बाय करतात ह्यांचा एक आयडिया तिथे मिळणार आहे. म्हणजे त्यांच्यामधला जो रेजिस्टन्स होता बाय न करण्याचा किंवा बाय करण्याचा, सो तो रेजिस्टन्सचा पार्ट त्यांना समजणार आहे आफ्टर द मार्केट रिसर्च डुईंग. तर जे काय मार्केट रिसर्च झालंय त्याच्यानंतर हे त्यांना समजणार आहे की रेजिस्टन्स कुठे येत होता, कुठं गॅप पडत होता की प्रोडक्ट तर तयार होत आहेत, डिस्ट्रीब्यूट केले जात आहेत, पण सेल्स का नाही होते, सो का होत नव्हत्या ह्याचं पण रिझन त्यांना मिळेल. तर रेजिस्टन्स त्यांना समजणार आहे कस्टमर नी फीडबॅक दिल्यानंतर किंवा त्या मार्केटचा रिसर्च केल्यानंतर. सो दिस इज द 11th advantages of a market research. Here the chapter is completed. सो सेल्स प्रमोशन हा चॅप्टर इथं कम्प्लीट होत आहे. तर पूर्ण चॅप्टर मध्ये कोणाला काही डाऊट आहे? येस. No, ma'am, doubt. ओके. सो 5th नंबरचं जे काही चॅप्टर आहे आणि त्याचे जे काही असाइनमेंट क्वेश्चन आहेत ते मी गुगल केलेले आहेत. एकदा बघा. आणि चॅप्टर नंबर 6 मध्ये पण जर तुम्हाला लास्ट मी आताचा जो पार्ट घेतला ओके. आज आपण काय काय बघितलं शॉर्टली एक्सप्लेन करा. मार्केट रिसर्च बघितलं. त्याच्यात सोर्स ऑफ मार्केट रिसर्च त्यात 2 टाइप्स आहेत, इंटरनल सोर्स आणि एक्सटर्नल सोर्स. नंतर एक्सटर्नल सोर्स मध्ये 2 टाइप्स, प्रायमरी सोर्स आणि सेकंडरी सोर्स. प्रायमरी मध्ये 3 टाइप्स आहेत, सेल्समन आणि कस्टमर्स. नंतर सेकंडरी मध्ये ट्रेड प्रेस, ट्रेड असोसिएशन, पब्लिक सर्व्हिस आणि गव्हर्नमेंट ऑफ द इंटरनल पब्लिकेशन. नंतर मेथड ऑफ मार्केट रिसर्च त्यात 10 आहेत आणि 4 एक्स्ट्रा आहेत. आणि नंतर पर्सनल इनवॉइस मेथड, टेलिफोन इनवॉइस मेथड, पोस्टल सर्व्हिस मेथड, पॅनल मेथड आणि ऍडव्हान्टेज ऑफ मार्केट रिसर्च. ओके. सो अँड ऍट दी लास्ट आपण बघितलेलं आहे ऍडव्हान्टेजेस ऑफ अ मार्केट रिसर्च. सो एका स्टुडंटला समजते का? बाकीचे समजते का? का Yes, पास ma'am. झालं? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. थेरॉटिकल आहे. जरी काही डाऊट्स असतील तुम्ही विचारू शकता. आफ्टर अ लेक्चर पण विचारलं तरी चालेल. ओके. देन वी विल कम्प्लीट
ऑलरेडी कम्प्लीट झालाय हा चॅप्टर. ह्या चॅप्टरचे नोट्स आणि तुम्हाला असाइनमेंट क्वेश्चन लवकरच गुगल क्लासरूम वरती मिळतील.